सुंदरच झालं. कार्य किती उत्तम झालंय काय सुनबाई. हा छान झालं म्हणजे. नाही सुंदर म्हणजे सगळ्यात महत्वाचं जेवण अप्रतिम होतं. अप्रतिम लोक आणि सांगून गेले जेवण आवडलं म्हणून. हा. तरी आपण लिहिलेलं होतं आहेर नको पण किती जणांनी आहेर दिला बघितलंस ना, ना. हो. काय रे किती मस्तोस आहेस अजून तू. पण सुनबाई तुझ्या घरच्यांनी सुद्धा चांगली बडदास्त ठेवली होती हो आमची. हो. हा तुझी आई वगैरे व्यवस्थित बाबा वगैरे अगदी विचारत होते हा जेवण आवडलं का वगैरे. हो. आणि तुझी ती कोणती काकू श्यामल काकू. श्यामल काकू. सॉरी ही श्यामल काकू. अरे बाप रे सगळ्या गोष्टींची उत्तर होती हा श्यामल काकूकडे. हा श्यामल काकू हे कुठे ते थाळी कुठे हे इकडे श्यामल काकू आहे. कॅटरिंगचंही विचारलं का श्यामल काकू तिकडे हजर. मला म्हणाली टेन्शन घेऊ नका मी आहे सगळीकडे. इथे श्यामल तिथे श्यामल म्हणजे कॅटरिंगच्या इथे श्यामल. त्याच्यानंतर ते रुखवत होतं तिथे श्यामल. सगळ्यांच्या तोंडी मुखी फक्त श्यामल हे नाव होतं. आणि कालपासून तुम्ही सारखं श्यामल 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 करताय त्याचं काय. गाणं पण कुठलं गुणगुणताय. श्यामल श्यामल कदम श्यामल श्यामल कदम. दुसरं काही सुचतच नाहीये का. श्यामल कदम तिचं नाव ना म्हणून. आणि चांगलं काम करत होती ती मग तिचं नाव मुखी येणार. अच्छा म्हणजे त्या काम करत होते आणि माझं काय. लग्नासाठी इतकं राबराब राबते माझ्याकडे नाही जात तुमची नजर. अगं तुझ्याकडे जात होती पण तुझ्यावर गाणं नाही ना. रसिका रसिका असं काही गाणं नाही. मस्करी करत होतो मी. आमच्याकडे असं एकदम वातावरण असतं सुनबाई एकदम मस्त. आमच्याकडे असं वातावरण असतं हसत खेळत मजा असते आमच्याकडे. बघ येतो ना चल. का रे. ते आपलं हनीमूनच्या बॅग भरू ना आपण चल. हो आलेच आई. पूजा आणि देवदर्शन राहिलंय रे ओंक्या. माहितीये आई माहितीये राहिलंय ते माहितीये. नाही म्हणजे घाई गडबडीत विसरून जायला नको म्हणून आपली आठवण करून दिली. बाकी खरंच बॅग भरणार आहे मी उगाच काहीतरी तू. बस इकडे चाललंय. बॅगेचं काय बॅग भरायला कितीसा वेळ लागतोय. आम्ही भरू नंतर तुला मदत करू बॅग भरायला. बस इकडे बस. अरे गिफ्ट बघूयात ना लिस्ट करायची आहे. बघ एवढ्या गिफ्ट आहेत. मग आणि उद्या जाऊन आपल्याला इतरांच्या लग्नाला जायला लागेल त्यामुळे तेव्हा हीच लिस्ट कामाला येते नाही का हो. अगदी पण तुला खरं सांगू का गिफ्ट मध्ये टिपिकल वस्तू असणार तुला सांगतो. कॅश किती मिळाली ते बघा. काय तुमचं सबसे बडा रुपया. नवीन सुनबाईला कसं वाटेल. श्यामल श्यामल श्यामल. कॅश बघ कॅश बघ कॅश बघ कॅश बघ किती मिळाली कॅश बघा जरा. उघडा. ए निखिल सगळं व्यवस्थित लिहून ठेवा बाळा. लिस्ट व्यवस्थित कर. नंतर लागतं बाबा ते नंतर हो कोणी ना. किती दिले ते. मग. मामा पहिलं पाकिट सुनील वेंगुर्लेकर. अगवाई माझा वेंगुर्ल्याचा भाऊ वेंगुर्ल्याहून खास आला होता हो. अरे मी म्हंटल त्याला आहेर वगैरे करू नको नाही पण ऐकला नाही. रीतीभातीला अगदी पक्का आहे माझा भाऊ. 11 रुपये. या ऋतू भातूच्या 11 रुपये भरले त्यांनी. ऋतू भातूच्या माणसाने 11 रुपये भरले तुझ्या असू द्या हो, भावाने. असू द्या. 7 वाट्या सीताफळ बासुंदी प्यायला. अहो बघितलं मी माझं लक्ष होतं. बासुंदीवाला येताना दिसला की संपवायचा बासुंदीची वाटी. नाही मी बघितलं. खाणं काढू नका मी उगाच. काढत नाहीये खाणं नाही काढत आहे. काय करताय. बाबा कशाला उगाच काही. नाही अरे बाळा मी खाणं कुणाचंच काढत नाही. माझ्या घरात या वर्षभर राहा मजा करा मुद्दा तो नाहीये. पण हिचा भाऊ 11 रुपये दिले त्यांनी आणि एवढी बासुंदी घेतली. मला सांग सीताफळाची बी तरी येते त्या. नाही येणार पण राहू दे ना. नाही या भावाच्या मुलीच्या लग्नाला मी 551 टाकले होते की नाही मला सांग. बस आता पुरे करा. मला माहितीये मला माझ्या बाहेरची माणसं खूपतात तुमच्या डोळ्यात. नाही. नेहमीच आहेच तुमचं. कमी केलंय का माझ्या माहेरच्यांनी आतापर्यंत. नाही. राहिले ना हजर अगं, कोण हळू मानून सुन. घ्यावं तर आई, काय? थांब ना. मग कसे वागतात ओंक्या अगं, सुनबाई आहे. हे मग तेच म्हणते मी. ती आहे तिला काय वाटेल. तिला नाही. गैरसमज अगं, होईल. नाही. नाही वाटत नाही तुला. मस्करी करतोय आम्ही. आमच्याकडे हसत खेळत असं इकडे बघलं का सुनबाई आमच्याकडे हसत खेळत वातावरण हो असतं. बाबा. बघ रे पुढे काय. बघतोय मामा. हा बघ लवकर बघ. चिठ्ठी आहे मामा. चिठ्ठी दिली आहे ना. काय चिठ्ठी आहे. चेतू अखेर झालीच ना दुसऱ्याची. खुश राहा पण त्याच्यामध्ये मलाच बघत राहा. मस्करी. चला पुढच्या आहेराचं पाकिट बघा. मस्करी मस्करी काय.
सुनबाईच्या बॉयफ्रेंडचं पत्र आले मस्करी म्हणताय. आई बॉयफ्रेंड काय म्हणताय? मग काय म्हणू अगं कोणी पाठवलं हे? आई, काय प्रकारे हा? माझं खरंच काय बोल नाहीये. ना. काय कोण आहे हा? मला नाही माहिती ओंकार, ऐक मी ओंकार- सांगते, मला नाही माहिती. कोण आहे हा चेतू? मला खरंच नाही माहिती. कोण आहे हा चेतना? कोण आहे? खरं खरं सांग. ओरडू नको. नाही मला नाही एक 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 मिनिट. एक तो हा हा जीवा आहे ना? हा जीवा आहे ना? खरं खरं सांग. काय 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 नाही नाही काय? हा नाही नाही काय? हिच्या लग्नात मागे मागे फिरत होता सतत. अय्या. सगळीकडे जाऊन चिडचिड करत होता. आई रुखवत घाणे, हे जेवण घाणे, नाश्ता घाण होता तोच ना? दादा नाही, दादा ओके. ज्याने तुझा कान जोरात पिळला तो. येस नाही, अरे. येस तोच बाई. तोच. राग काढला त्यांनी. राग काढला की नाही? काय हा? प्रकार आहे हो हा? लग्नात हार घालताना बाबा स्वतः स्टुलावर उभा राहिला आणि मग हिला खांद्यावर उचलून घेतलं. शिवाय. एवढं वर जायची काय गरज होती? करेक्ट आहे. एवढ्या वर जायची गरज काय होती? हार घालणार नव्हतो मी तुला, कधीच घालायचा नव्हता. ऐक ना. 4 वेळा नाही पडलो मी हार घालताना. हा इथे लागलाय अजूनही मला. ऐक. खरं खरं सांग, त्यांनी बदला घेतलाय या नाही, सगळ्या अरे गोष्टीचा. काय बाबा एक 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 बाबा, एक मिनिट सांगा एक ना मिनिट याला. सुनबाई, तो जो तुझा जीवा होता त्याचा मलाही चांगला अनुभव नाही आला. काय? हो आला, जे आहे ते आहे, मी ते म्हणजे? आहे ते कबूल करतो. एक मिनिट. माझ्याशी काय तो केलं? दुष्टपणे वागला. काय काय- केलं काय- त्याने? काय- बाबा मी नाश्त्याच्या काउंटरवर गेलो होतो, 3 वेळेला माझ्या हाताला धरून त्यांनी खेचलं मला. अगं कशाला बाई, घेतलं? नाही, नाही, तेवढं काय झालं. हिंमत का? त्या माणसाची? नाही ऐका माझ्याशी तर वाईट वागतोयस, बाबांशी वाईट वागला तो? ऐका ऐका बाबा बाबा तुम्ही नाश्त्यात उपमा मागत होतात की नाही? हा. उपमा नव्हताच, पोहे होते. तुम्ही उपमा उपमा करत गर्दीत जात होतात म्हणून त्यांनी तुम्हाला मागे खेचलं बाबा. आणि तुमच्यामुळे अजून 10 माणसं गेली तिकडे उपमा घ्यायला. मग अगं पण मला कोणीतरी सांगितलं उपमा होता अहो, म्हणून. बाबा उपमा नव्हता हो, पोहे होते आणि उपवासवाल्यांसाठी साबुदाण्याची खिचडी होती. हो साबुदाण्याची खिचडी होती, मला मिळालीच नाही. अरे अरे अरे, हे मला कोणी सांगितलंच नाही. साबुदाण्याची खिचडी होती, मी खाल्लीच नाही. इथे काय चाललंय? तुम्हाला साबुदाण्याच्या खिचडीची पडलीये? मग काय? तसं- इथे सुनबाईचं लफडं बाहेर पडलं ते बघा आधी. आई लफडं नका ना म्हणू. मग काय म्हणू सुनबाई? काय म्हणायचं आम्ही? काय प्रकारे का लग्न झालंय तुझं? मी सांगते माझं असं काही नाहीये. तो जीवा भावासारखा आहे माझ्या. जीवा भावाचाच आहे तो तुझ्या. खरं बघा कसं आलं आई, खरं बघा कसं आलं तोंडातून. ओंकार अरे जीवा भाव तो मला जीवा आहे ना भावासारखा आहे. मला माझा मानलेला भाऊ आहे तो. मानलेला भाऊ मस्त. हा कमाल नातं आहे हे मानलेला भाऊ. ऐक हे ना, संशयाचा जेव्हा कडेलोट होतो ना तेव्हा मानलेला भाऊ ह्या नात्याचा जन्म होतो, लक्षात घे. क्या बात आहे, सगळं वाक्य हे. बाबा बाबा. ऐका ना. ओंकार ऐक, असं खरंच काही नाहीये. मी खरंच सांगते. खोटं बोलू नकोस तू. नाही असं काय. खोटं बोलू नकोस अरे चेतना. त्याची वेगळी गर्लफ्रेंड आहे. आमचं काहीच संबंध नाहीये, खरं सांगते. खोटारडी आहेस तू चेतना. तू आणि तुझी अख्खी फॅमिली खोटारडी आहे. फॅमिलीला काही बोलू नकोस बाबा. सांगा ना. सुनबाई, एक मिनिट सुनबाई, तुमची फॅमिली खोटारडी आहे. घे बाबा. घे. हो, मला जर सांगितलंच नाही त्यांनी साबुदाण्याची खिचडी होती, याला काय अर्थ? अरे बाबा आता मी देतो मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी. नाही नाही, तसं नाही. सिरियसनेस कमी होणार आहे का प्रॉब्लेमचा? नाही नाही, सिरियसनेस नाही कमी होणार. मग? ह्या मॅटर सिरियसच आहे. हा. पण साबुदाण्याची खिचडी मिळायला पाहिजे होती. पातेल्यावर खिचडी करते आणि घालते तुमच्या घशात. नाही, मुद्दा तो नाहीये. गप्प बसा पण जरा. ठीक- ठीक. आई माझं तू खरं तर बोलूच नकोस माझ्याशी. बस. बाबा माझं नाहीये काय. मामा नाही मला लोक सांगत होती ना, ते बरोबरच होतं. हा. माझ्या त्या भिशीच्या माझ्या मैत्रिणी म्हणाल्या होत्या हिचा फोटो बघून की तुझी सुनबाई दिसते तशी साधी नाहीये, खाली मुंडी पाताळ धुंडी दिसते मुलगी. ओ, सांभाळ बाई तुझ्या ओंकारला, तुझा ओंकार साधा आहे. हा हा काय रे, असा काय रिॲक्ट झाला? नाही हा आहे मी. हा हा. नाही तरी मी म्हंटल हल्लीच्या सगळ्याच मुली काही आशा नसतात. नाही पण त्या माझ्या मैत्रिणींच बरोबर होतं. हल्ली ना बऱ्याचशा मुलींची अगदी 3-4 लफडी लग्न आधी होतातच. आई 7वी 8वीतच लफडी करतात या पोरी. खरंच त्या काळी जन्माला यायला पाहिजे होतं, मजा आली असते. काय तुमचं काय सगळ्या इच्छा आहेत ना तुमच्या मनात. अगं तसं नाही म्हणत आहे मी. मामा. काय अजून एक चिठ्ठी सापडली. काय? सुनबाई, मी आतापर्यंत तुझी बाजू घेत होते. काय करायचं या मुलीचं? थांब. काल लग्न नाही झालं, चिठ्ठ्यांवर चिठ्ठ्या येतात त्या मुलीला. अरे दादा मुलीने लिहिले. तू काय वाच ना मग. मुलीनी? ओंकार मला माहितीये आज तू तिचा झालायस, पण लवकरच माझा होशील. हे लग्न काही फार वर्ष टिकत नाही. मी तुझीच वाट बघतीये, तुझीच डी. ही डी कोण आहे ओंकार? थांब सुनबाई, थांब. नाही बाबा मगाचपासून हा मला बोलतो ही डी कोण आहे ओंकार? हे बघ मला वाटतं कोणीतरी मस्करी करत अच्छा आता मस्करी आहे. हे बघ उगाच तू आता मस्करी वाटते
माहितीये तुला ही डी कोण आहे ओंकार मला कळलं पाहिजे अरे मला नाही माहित बाई डी कोण आहे मला कसं माहिती असणार कोण आहे आहे ही डी आई आता विचारा ना आता विचारा तुमच्या लाडक्या लेकाला विचारा डी कोण आहे मगाशी मला विचारत होतात ना तुम्ही काय रे बाळा हा सगळा काय प्रकार आहे? आई कुठला सूर आहे तुमचा खडसावा ना मुलाला लेकाची बाजू घेताय मला बरं बोलत होतात आई मला खरंच माहित नाहीये कोण आहे डी एक मिनिट थांब सुनबाई मागे ओंकार कोण आहे ही डी अहो बाबा नाही माहित मला कोण आहे डी कोण आहे ही अरे डी नाही माहित एक सांगतोय मिनिट, तरी एक मिनिट नाही मला कळलं तुझ्या ती ऑफिस मधली HR मॅनेजर जुली डिसूजा ओंकार? डिसूजाचा डी आहे ना हा अगं काय वेळ लागलाय का तुला आता मला लिंक लागते आई तू हा तिच्या बरोबर चांगलाच नाचत होता लग्नाच्या वेळेस नाही, आई आता बोला ना मगाचपासून माझं लफडं करताय मुलगा गुडू धरतोय बोला ना आई काय यार हे बघ सुनबाई आमच्या घराण्याचे असले संस्कार वगैरे नाहीये आणि माझ्या ओंक्यावर विश्वास आहे तो असलं काही वागणार नाही काय रे बोल ना घडा बोल ना असलं अरे काही वागणार नाही, नाही सोड, मला बोल. माहिती शांत यार. शांत तू आधी मारतेस बस. कशाला तुम्ही शांत बाई, बसा. झाला आता हो हो शांत बस बोल मग तिला, तू सांग शांत तू. शांत मारू बस. नकोस तू बायको आहे तू शांत बस समोर तिकडे मारतेस काही तू. झालेलं नाहीये हा मामा हा काय रे अजून एक चिठ्ठी सापडली बाई ओंक्या माझ्यावर काय येत आहे दुसरी चिठ्ठी निघाली आहे माझ्या तिची पण असू शकते शांत बस. माझी नाहीये वाच रसिका आज लाल साडीत टवका दिसत होतीस आज भी तू जवान आहे हा. रसिका कोण आहे कोण आहे रसिका कोण आहे मामी आई रसिका लाल साडी पण टावका कोणी लिहिली चिठ्ठी बाबा कोण आहे भेजणे वाला कोण आहे अशोक तर लग्नाला आलाच नव्हता अशोक आई अशोक कोण आहे ऐका हे ऐका अशोक कोण आहे बाबा अशोक मी- तो मी मारला सांगते. नाही. अशोक कोण आहे गैरसमज करून घेऊ. मी सांगते मी सगळं अशोक सांगते. कोण आहे अशोक कोण आहे अच्छा अच्छा मी ओळखलं मी सांगते ना. अशोकला मी ओळखलंय बाबा, तो पॉलिसी वाला अशोक हो, हो. पॉलिसी वाला अशोक हे मेरे को पकड लिया पॉलिसी वाला अशोक को पकड लिया तरीच तो अशोक माझ्या मागे लागला होता तुम्ही लवकर पॉलिसी काढा भाऊजी ऐका ना. कारण काय ना तुम्ही कधीही जाऊ शकता तुमच्या नंतर रसिकाची मी काळजी घेईन पॉलिसीसाठी ऐका. अशोक आहे ना हो, हो. हा? खरं सांग अहो काय खरं सांग उगाच वाटेल ते बोलताय तुम्ही माझा शाळेतला मित्र आहे कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो आणि माझं आणि त्याचं काय असतं तर घरपर्यंत आणलं असतं का त्याला मी पण मग तुझ्या तोंडात पटकन असं अशोक असं काय नाव निघालं सांग ना त्याचं कारण दे रे मला सांग कारण त्याचा स्वभाव आहे तसा मला वाटलं की अशी मस्करी अशोकच करू शकतो अरे भले आदमी का प्लानिंग को मर्डर करने का बाबा, था तसं मेरे काही को नाही. गावाने का था उसको अरे थांबा अहो थांबा ना बाबा मस्त हा? असेल हो. अजून एक चिठ्ठी सापडली अरे तू थांब ना बाबा तू थांब ना यार अजून एक चिठ्ठी नाही थांब चौगुले अंकल शादी का 501 रुपए एडजस्ट किया है अब 20,000 रुपए सागर बार में लेके आओ शेट्टी अन्ना हा काय इथे कोपऱ्यावर त्रिलोक बार असताना तुम्ही 2 किलोमीटर लांब सागर बार मध्ये जाता वाटेल ते बोलशील हे बघ थांब हे बघ मस्करी कोण आहे शेट्टी चला कोण आहे शेट्टी अण्णा कोण आहे सांगा मी सांगतो तू चिडू नको तुम्ही मला उधारी माहित- का केली मी नाही केली उधारी. 20,000 उधारी कशासाठी दारू पिता तुम्ही अगं नाही दारू पिली दारूसाठी उधारी केली खरं सांगा नाही केली मी उधारी मग काय केलं जुगार वगैरे खेळता का काय अगं मी जुगार कसा खेळणार मेंढीकोट खेळताना हुकूम लक्षात राहत नाही माझ्या जुगार कुठून खेळणार मी सांग हे मग नाही काय बारवाल्यावर वगैरे उधळले का काय पैसे नाही बार बाला नाहीये दिव्या नाही लाज नाही वाटत तो किती विश्वास ठेवला तुमचा मला लाज वाटते तुम्हाला बाप म्हणायची आता तुला लाज वाटते हो तुझ्या आईचा अशोक नावाचा बॉयफ्रेंड आहे त्याची तुला लाज वाटत नाही माझी लाज वाटते माझ्याबद्दल वाटेल ते बोलू नका तुमच्या सुनबाईचं लफडं आहे ते बघा आधी हा. आई माझं लफडं काय म्हणताय हो मुलांनी गुण उधळले ते बघा अरे बापच माझा असा आहे तर मुलगा असाच होणार ना आणि जमलं. ए, तुझ्या आईला बोलव. मला सांगू नकोस कळलं ना तुम्ही तो काय माझा सांगू वाटी नका. आहे. तुम्ही अरे, माझ्या हिचा- वाटी हिचा आहे. हिचा जो आहे ना, अहो, मला मला सांगताय. नाही. अरे, मला बाबा, नाही. तुम्ही मला मला नका नाही. सांगू. तुला तुम्ही काय काय बोलताय? बोलताय? काय? अरे 2 मिनिटं थांबा ना
अरे यात हनीमूनची तिकीट आहेत. अरे खड्ड्यात गेला हनीमून वगैरे नाही पाहिजे. याचा निकाल लावा आधी. हे कोण आहे अशोक तिकडे? थांबा जरा. मामा. एक मिनिट काय रे तिकीट आणि एक चिठ्ठी पण आहे. अजून एक चिठ्ठी. आता कोणासाठी असेल चिठ्ठी? काय मग कसं वाटलं सरप्राईज? आणि हनीमूनची तिकीट मिळाली का? हा? हा? गौरव सावत्या भोजने. अरे दादा तुझ्या मित्राने लिहिलंय. नाही. पुढे आहे अजून. या चिठ्ठ्या आम्हीच लिहिल्या होत्या. कसं आहे लग्नात सगळं गोडगोडच होतं. थोडा तडका पाहिजे ना, म्हणजे नंतर संसाराची झळ लागत नाही ना, म्हणून मस्करी केली. अरे बाप. अरे मामा प्रँक होता. अरे काय रे. ना ना, मी एकेकाला धरून तुझे मारणार. मित्र आम्हाला काय सांगतो. ओंकार, हे असे मित्र आहेत तुझे? थोडी मस्करी करतात ग ते. अगं, अगं, सुनबाई. चेतना तुझ्या मित्रांना ना एकदा समोर घेऊन यायचा थोबडा होते हो, चांगलं तुमच्या त्यांना. बायकोला सांभाळा. हो, हो. माझी बायको चिडली आहे तिथे. हा म्हणलं त्याला जरा. अर्थ आहे का सांगा? अगं, मस्करी करत होतो ते. कसं झालं कुठे मस्करी परत? करत होते. मित्र आहेत ते. प्रँक तेच करणार ना मग. मामा हा. अजून एक चिठ्ठी सापडली. आय लव्ह यू जानू. तुला माहित पण नाही, आहेराची पाकिटं घेता घेता तू माझं दिल पण घेऊन गेला. आईला माझ्यासाठी आहे मामा ही तुझ्या. आणि याच बरोबर इथे वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पण कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.